नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सध्या अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना सुरू असल्यानं शुभविवाहासाठी मुहूर्त नाहीत. मात्र अधिक मास संपल्यानंतर 19 जूनपासून ते 11 जुलैपर्यंत लग्न कार्यासाठी 14 मुहूर्त आहेत. त्यानंतर लगेचच गुरु आणि शुक्र अस्त असून चतुर्मासाची सुरुवात होईल. त्यामुळे विवाहासाठी इच्छुक वधूवरांनी लग्नाची घाई करावी, अन्यथा 6 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरवर्षी मे महिन्यामध्ये लग्न कार्याचा सीझन आणि धुमाकूळ असतो. मात्र यंदा अधिक मास आलाय. या काळामध्ये विवाह मुंज, गृहप्रवेश यासारखे मंगल कार्य वर्ज्य केली जातात. त्यामुळे 17 मे पासून ते 15 जूनपर्यंत शुभविवाहाचे मुहूर्त नाहीत. अधिक मास समाप्त होताच इच्छुक वधूवरांना लग्नाचा बार उडवता येणार आहे. यातील 19 जून हा शुभविवाहाचा पहिला मुहूर्त आहे आणि या महिन्यामध्ये 20, 22, 23, 24 आणि 27 जून महिन्यामध्ये हे 6 मुहूर्त आहेत. तर जुलै महिन्यामध्ये 1, 2, 3, 4, 7, 8, 9 आणि 11 असे एकूण 8 मुहूर्त आहेत. यानंतर गुरु आणि शुक्र हस्त असल्यामुळे विवाह मुहूर्त नाहीत. थेट पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये तुळशी विवाहानंतरच लग्नाची धामधूम सुरू होऊ शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अधिक मास संपल्यानंतर देखील यावर्षी काही लग्नाचे मुहूर्त आहेत आणि ते जर लग्नाचे मुहूर्त तुम्ही हुकवले तर मग मात्र सरळ थेट 2027 मध्येच तुम्हाला लग्न करावं लागेल, कारण आधीमध्ये कुठलेही मुहूर्त नाही आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.